हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही निघालेलो आहोत कोकण सफरला. पहिल्यांदा तर आम्ही कुर्डुवाडीवरून संध्याकाळी लवकर निघालेलो. तिथून आम्ही गेलो पंढरपूरला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आम्हाला जायचे होते कोकणमध्ये. कोकणमध्ये पहिल्यांदा तर आम्ही मालवणला गेलो. मालवणमध्ये गेल्यानंतर तिथल्या तारकर्ली बीचवर जाण्याचं आम्ही ठरवलं. तर आम्ही निघालेलो आहे तारकर्ली बीचवर. तर फायनली आम्ही कोकणच्या बीचवरती पोहोचलेलो आहोत. इथून पुढे बोट करून तुम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरतीही जाऊ शकता. तिथून आम्ही दुसऱ्या बीचवरती आलो. तिथे आम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. वॉटर ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्याकडे बरेच ऑप्शन होते, जसे की जेटस्की राईड, बंपर राईड, बनाना राईड, पॅरासेलिंग आणि स्कूबा डायव्हिंग. तर आम्ही एक सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्याचा निश्चय केला आणि सर्वात पहिल्यांदा तर आम्ही जेटस्की राईड करून घेतली. जेटस्की राईड करून झाल्यानंतर आम्ही बनाना राईड केली. बनाना राईडनंतर आम्ही बंपर राईड केली. बंपर राईडमध्ये आपल्याला घट्ट धरून बसावे लागते. पुढून पाण्याचा प्रवाह खूप जोरात येत असतो आणि बोटचा स्पीडही जास्त असतो, त्यामुळे आपल्याला सुरक्षितपणे बसावे लागते बंपर राईड करताना. या बोटीत बसून आम्ही निघालेलो आहोत पॅरासेलिंग करण्यासाठी. पॅरासेलिंग करण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत, कारण की आम्ही किनाऱ्यावरून पाहत होतो पॅरासेलिंग करताना. तर वाटत होते की खूप मजा येईल आणि खरंच पॅरासेलिंग करताना खूप मजा येते. तुम्ही एकदा नक्की आल्यानंतर ट्राय करा. जेव्हा हे पाण्यात आपटत होते ना, तेव्हा तर खूप मजा येत होती, पण नाकातोंडात पाणी जात होतं. केल्यानंतर आम्ही दुसऱ्या बोटीत बसून स्कुबा डायव्हिंग करायला निघालो. पहिल्यांदा तर स्कुबा डायव्हिंग म्हणल्यावर भीती वाटलेली, पण बाकीच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर ती भीतीसुद्धा गायब झाली आणि स्कुबा डायव्हिंग करताना काहीच वाटलं नाही. उलट खूप मज्जा आली आणि सगळे रंगीबेरंगी मासे बघायला मिळाले. कॅमेरावाला बॉटलमधून त्यांना काहीतरी खायला टाकत होता, त्यामुळे ते मासे गोळा झाले होते. त्यामुळे व्हिडिओमध्ये ते मासे खूप छान दिसतात. आमचा पूर्ण दिवस मालवणच्या बीचवरती गेला वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये. नंतर संध्याकाळी आम्ही गणपतीपुळेला जाण्यासाठी रवाना झालो, परंतु संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही कुणकेश्वरमध्ये मुक्काम केला. कुणकेश्वरमध्ये महादेवाचे हे खूप प्राचीन मंदिर आहे. सकाळी लवकर उठून आम्ही या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तिथे थोडा टाईम स्पेंड केला. वारो बघ, लाटा बघ कशे येतात. माका ना हय बसायला मजा वाटता. समुद्र कसो पाठी पुढे येत राहता. पाणी इला 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 पाठी गेल्या 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 म्हणून मला कंटाळच येत नाही. थोड्या वेळाने आम्ही दर्शनासाठी गेलो. तिथल्या मंदिराचा परिसरही अगदी स्वच्छ, निर्मळ असा होता. कुणकेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गणपतीपुळ्याला जायला निघालो. गणपतीपुळ्याला जाताना मध्येच आम्हाला हे दृश्य बघायला भेटले. हे दृश्य बघताना एखादा मोबाईलचा वॉलपेपर बघत असल्यासारखे वाटत होते. तर हा आहे आरेवारे बीच. अँड फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो. ज्या दिवशी गणपतीपुळ्याला गेलतो त्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे थोडी गर्दी होती.
दर्शन घेतल्यानंतर आम्ही गणपतीपुळ्याच्या बीचवर गेलो. तिथे बच्चा पार्टीने बाईक राईड केली आणि त्याचा आनंद घेतला. गणपतीपुळ्याचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी यायला माघारी फिरालो. आम्ही कोल्हापूर मार्गे येणार होतो, त्यामुळे संध्याकाळी ज्योतिबाचेही दर्शन घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.